तेच म्हणजे आता माझा पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की आता मी पण खूप मैत्री बघितलेत, नाती बघितले सगळे. तर मला एक गोष्ट कळते की आपलं कोण असतं जे आपल्यासोबत नेहमी उभं राहतं. भले काय कुठली वाईट सिच्युएशन असू या फिर म्हटलं आपल्या लाईफमध्ये काही टँट्रम चालू आहेत. आता ह्या 1.5 वर्षात मी पण ह्या गोष्टीतून चाललोय सगळं. आता मी सगळं ओपन करतोय. तर मग असं झालंय की मला टाइम देता आला नाही कोण म्हणजे मी कुठे जाऊन बसत नाही मित्रांमध्ये, कुठला कोणासोबत हँगआउट करत नाहीये. मी माझं डेलीचं शेड्यूल असं आहे की मी ऑफिस करतो, ऑफिसमधून रात्री इथे येऊन बसतो, 2 वाजेपर्यंत काम करतो, सकाळी उठतो, परत ऑफिसला जातो. तर ह्या ह्याच्यामध्ये सिनेरिओमध्ये मला कसं होतं की मला टाइम भेटत नाही. मला स्वतःसाठी टाइम नसतो कधी कधी, की मला काय गोष्टी करायच्या मला करता येत नाही, की टाइम नाही माझ्याकडे. कारण की मी ह्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी देतो. तर त्याच्यामुळे माझ्या खूप मैत्री तुटल्या. मित्र बोलतात तू आमच्यासोबत बसत नाहीस, तू आम्हाला कॉल करत नाही समोरून. बोललो मला टाइमच नाही, मी कुठनं कॉल करू ना. आणि जर तुमची मैत्री खरीच आहे समजून घेत तर मग तुम्ही समजून घ्या ना की हा भाई तो काहीतरी काम करतोय, काहीतरी गोष्टी हे करतोय. तर मग तुम्ही समोरून कॉल करा. समोरून कॉल केल्यावर काय तुम्ही छोटे होणार आहे का?